शिवानी सांगे. आपण पाहताय न्यूज 99. आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर. जय भीम जय शिवराय जय लवजी. मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आज सातारा शहरामध्ये कार्यरत आहे. आज एका महिलेवर पाटणमध्ये सोनवडे रुग्णालय त्या महिलेला आशा किरण असतात, त्या आशा किरणने परस्पर घरामध्ये येऊन ऑपरेशनच्या मजबूर केल्यानंतर त्यांना आपल्या रुग्णालयात घेऊन गेले असता त्या रुग्णालयात जाऊन जे डॉक्टर आहेत, नानावरे डॉक्टर आणि आदिशन डुब्बर, या दोन डॉक्टरांनी कोणतीही न तपासणी करता, कोणतीही ट्रीटमेंट न करता त्यांचं जे मुलं बंद व्हायचं जे ऑपरेशन असतं ते त्यांनी डायरेक्ट केल्यानंतर त्या महिलेला मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालेलं आहे. आमची मागणी अशी आहे की नानावरे डॉक्टर आणि डुब्बर यांची हातीनाई चौकशी करून यांना हॉस्पिटलमधून निलंबित करा, अशी आमची मागणी आहे. परंतु फिलिपे डॉक्टरांनी ह्या मागणीचं 10 ते 15 दिवस झाले आम्ही निवेदन देऊन आम्हाला कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरा प्रश्न आपल्याला पडतोय तो भुईंज हॉस्पिटलचा आहे. तिथं आपल्या ज्या आत्ता महिला आलेल्या आहेत त्या महिलांवर वेळोवेळी तिथल्या श्याम गीते म्हणून डॉक्टर आहेत, ते त्यांच्यावर अन्याय अत्याचाराचा प्रयत्न चालूच आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये जगून तिथे व्यवस्थित देत नाहीत त्या, तर त्यांची बी ॲट्रॅसिटी अंतर गुन्हा दाखल त्यांच्यावर हवा, त्यांची हातीनाई चौकशी करण्यात यावी. आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ऑपरेशन करण्यासाठी सरकार मान्यता यांना पैसे मिळतात डॉक्टरांना, पण डॉक्टर हा पेशंटशी खेळत आहे. आणि ज्या पेशंट ह्या आपल्या ज्या गौतमी चंद्रकांत पाटील ज्या आहेत त्या आज सांगलीला ट्रीटमेंट घेतात, आज त्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि व्हेंटिलेटरवर त्यांचा काही होऊ शकतं. यासाठी ह्या दोन डॉक्टरांना तात्काळ आणि भुईंच्या डॉक्टरांना अटकची आमची मागणी आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची आमची मागणी आहे. आम्हाला जोपर्यंत आरोग्य विभागाचे जे साहेब आहेत फिलिपे साहेब यांनी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन हे करणार आहे. जय भीम जय शिवराय.